नाही. बरोबर. ओके. सो शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर म्हणजे काय हे आपल्याला बघायचंय. पण त्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला लक्षात आणून द्यायची आहे, ती म्हणजे मार्केट एवढं मोठं आहे की जेव्हा आपण म्हणतो की मार्केट पडलं किंवा मार्केट आज खूप वरती गेलं, त्यावेळेस सर्वसाधारण लोकांची ही कन्सेप्ट असते की मार्केट पडलं म्हणजे मार्केटमध्ये जेवढे पण स्टॉक्स होते सगळ्याचे सगळे स्टॉक पडले, किंवा मार्केट वरती गेलं म्हणजे सगळेच्या सगळे स्टॉक वरती गेले. रियालिटीमध्ये ही गोष्ट चुकीची आहे. रियालिटीमध्ये तसं होत नाही. रियालिटीमध्ये काय असतं, मार्केटमध्ये काही हजार स्टॉक्स आहेत. त्याच्यातही कॅटेगरीज आहेत की काही स्टॉक्स ए कॅटेगरी असतात, म्हणजे ज्यांचं मार्केट कॅपिटल खूप मोठं आहे. सहजासहजी त्या कंपन्यांना काही फरक पडत नाही, काही पॉलिसी चेंज झाली किंवा काही असेल, जास्त इम्पॅक्ट त्या कंपनीवर होत नाही. अशा ज्या मोठ्या कॅपिटल असलेल्या कंपन्या असतात त्या कॅटेगरी ए मध्ये असतात. तसंच खाली येते झेड कॅटेगरीचे काही स्टॉक्स असतात ज्याच्यामध्ये लोक पण जास्त इंटरेस्टेड नसतात, बहुतेकदा त्या कंपनीची नावं पण आपल्याला माहिती नसतात, आणि त्याच्यामध्ये जे ट्रेड होतात ते फार कमी ट्रेड होतात. कमी ट्रेड होतात म्हणजे फक्त 40-50 ट्रेड कधी कधी दिवसामध्ये होतात. जर 40-50 ट्रेड होत असतील आणि मला 100 क्वांटिटी पाहिजे असेल, याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जर मला अवेलेबल क्वांटिटीपेक्षा जास्त क्वांटिटी त्याशिवाय ट्रेड करायची असेल तर मी त्याच्यात ट्रेडच करू शकत नाही. त्याला आपण म्हणतो लिक्विडिटी. बरोबर. हे स्टॉक इलिक्विड असतात. त्याच्यामुळे ट्रेड करताना नेहमी लक्षात ठेवा की जे लिक्विड स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये हेवी क्वांटिटी ट्रेड होते, अशा स्टॉकमध्ये आपल्याला ट्रेड करायचंय. कारण बऱ्याचदा असं होतं की जेव्हा तुम्ही ट्रेड करतात, शेवटी ट्रेड म्हणजे काय आहे, तर ट्रेड म्हणजे बायर्स आणि सेलर्स हे जेव्हा एका प्राइसला आणि एका क्वांटिटीला ठरवतात की ओके ही क्वांटिटी मला ओके आहे, एवढी प्राइस मला ओके आहे, तिथे तो ट्रेड होणार. जर क्वांटिटी मिस किंवा प्राइस मिस, ट्रेड होणारच नाही. म्हणजे बायर म्हणतोय की मला 20 क्वांटिटी विकत घ्यायची आहे आणि 20 रुपयाला विकत घ्यायची आहे. सेलर म्हणतो की मला 5 क्वांटिटी विकायची आहे आणि 30 रुपयाला विकायची आहे. सो आता इथे विकली जाणारी क्वांटिटी फक्त 5 आहे आणि ती पण क्वांटिटी सेलर 30 रुपये विकतो. सेलर नेहमी वरच्या साईडला असतो, तो नेहमी जास्ती प्राइसला विकायचा प्रयत्न करतो. वेरेज बायर नेहमी खालच्या साईडला असतो, तो स्वस्तात स्वस्त विकत घ्यायचा प्रयत्न करतो. सो सेलर 30 रुपयाला विकतोय, बायर 20 रुपयाला विकत घ्यायचा प्रयत्न करतोय. जोपर्यंत दोघांपैकी एक कोणीतरी चेंज होत नाही, एक तर बायर किंवा सेलर, मग सेलरला प्राइस कमी करावी लागेल, 30 वरनं त्याला 20 ला यावं लागेल, किंवा बायरला थोडं त्याची प्राइस वाढवावी लागेल, 20 वरनं त्याला 30 पर्यंत जावं लागेल, तरच तो ट्रेड होणार आहे. आणि जर ट्रेड नाही झाला तर मग त्या स्टॉकमध्ये काही होणारच नाही पूर्ण दिवसभरात. बरोबर. त्यामुळे हे मॅट्रिक्स असतं बायर्स आणि सेल्स मधलं. मॅट्रिक्स कशाचं, तर क्वांटिटी आणि प्राइसचं. तर ते मॅच झाल्या तरच ट्रेड होतो, नाही तर ट्रेड होत नाही. आणि जे मी इलिक्विड स्टॉक सांगत होतो त्या स्टॉकमध्ये बेसिकली हेच असतं की तिथे बायर्स आणि सेलर्स खूप लांब लांब असतात, त्यांचा एकमेकांशी काही संबंध नसतो. जो फरक असतो बाईंग प्राइस आणि सेलिंग प्राइस तो खूप एवढा मोठा असतो की ट्रेड होतच नाही त्याच्यात. त्याच्यामुळे माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे विकत घेण्याची इच्छा पण आहे, पण मी त्याला विकत घेऊ शकत नाही कारण समोरचा जो सेलर आहे तो त्याची प्राइस चेंज करायला तयार नाही. अशा स्टॉकपासून आपण लांब राहायचं. आणि ते स्टॉक ओळखायचे कसे, ते मी जेव्हा आपण टेक्निकल चालू करू तेव्हाच दाखवतो. सो जेव्हा मार्केट पडतं तेव्हा सगळे स्टॉक काही पडू शकत नाही. आता हे एक्झाम्पल 2018 मधलं, ऑगस्ट टू डिसेंबर 2018 मार्केट ऑलमोस्ट 6-6.5% पडलं 3 महिन्यांमध्ये, जे आपल्याला येत्या ग्राफवरती दिसतंय. पण त्याच वेळेस काय झालं, जर आपण एखादा स्टॉक स्पेसिफिक बघायला गेलो तर तुम्हाला लक्षात येईल मार्केट जरी पडलं तरी विनिती ऑर्गॅनिक नावाचा एक स्टॉक होता, तो स्टॉक त्याच पिरियडमध्ये रफली 40% ग्रो झाला. पण या स्टॉकला मार्केट पडण्याचा काही इम्पॅक्टच झाला नाही. सो आपलं काम ऍज अ ट्रेडर हेच आहे की मार्केट पडताना जे वरती जाणारे स्टॉक आहे ते शोधून काढायचे, म्हणजे मार्केट जरी पडलं तरी त्याचा इम्पॅक्ट आपल्याला होणार नाही, आपला पोर्टफोलिओ नेहमी पॉझिटिव्ह राहील. अच्छा.
बहुतेकदा मी असं बघितलं की लोकांना एक भीती असते नेहमी मनामध्ये की न्यूज आली की मार्केट पडलं की त्यांना वाटतं की आपला सगळा पोर्टफोलिओ डाऊन झालाय. पण अशी हम्म. काही नेसेसिटी नाहीये की मार्केट पडलं म्हणजे सगळेच स्टॉक डाऊन झाले. त्याच्यामुळे जर तुम्ही चांगल्या स्टॉकमध्ये ट्रेड केलं तर मार्केट वरती जाऊ द्या नाही तर खालती जाऊ द्या, तुमच्या पोर्टफोलिओला त्याचा इम्पॅक्ट जास्ती होणार नाही. मग अच्छा. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला स्टॉक स्विच करत राहावे लागतील. एका स्टॉकमध्ये दुसऱ्या स्टॉकमध्ये, दुसऱ्यामधनं तिसऱ्यामध्ये, तरच हम्म. आपण हे अचीव करू शकू. जर आपण एकच स्टॉक होल्ड करून बसलो तर पडणाऱ्या मार्केट बरोबर पडणारा जो स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये असेल तर ऑब्व्हियसली आपला पोर्टफोलिओ डाऊन जाणारच आहे. ते पण आपण अवॉइड करू शकतो, हे नेहमी लक्षात ठेवा. कारण ही एक खासियत आपल्याकडे आहे की आपण मार्केट पडताना सुद्धा चांगले स्टॉक निवडू शकतो आणि त्याच्यामध्ये ट्रेड करू शकतो. ओके. मग याच्या पुढे आता आपल्याला एक महत्वाची कन्सेप्ट शिकायची आहे. बहुतेकदा मार्केटमध्ये बाईंगला लॉंग जाणं असं म्हटलं जातं की मी लॉंग गेलो आहे या स्टॉकवरती, बाटावरती मी लॉंग आहे, HUL स्टॉकवरती मी लॉंग म्हणजे मी बाय करतोय तो स्टॉक. किंवा माझा व्ह्यू पॉझिटिव्ह आहे, मी जरी बाय केलं नाही तरी ऍटलीस्ट माझा व्ह्यू जो आहे स्टॉक बद्दल तो पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. त्याच्याच अपोजिट साईडला सेल करणं म्हणजे शॉर्ट म्हटलं जातं. मी एखादा स्टॉक सेल करतोय किंवा एखाद्या स्टॉक बद्दल माझा व्ह्यू जो आहे तो निगेटिव्ह आहे, असेच आपण त्याला म्हणतो की मी त्या स्टॉकवरती माझा व्ह्यू शॉर्ट आहे. पण शॉर्ट ही कन्सेप्ट थोडीशी अजून मोठी आहे मार्केटमध्ये. नॉर्मली आपण काय करतो तर आपण नेहमी लॉंग साईडला असतो मार्केटमध्ये. आपण काय करतो, आपली पोझिशन चालू कधी होते, आपण एखादी गोष्ट स्वस्त किमतीत विकत घेतो आणि ती गोष्ट महाग झाली की विकतो. म्हणजे माझी पहिला ट्रेड जो असेल तो बाय ट्रेड असेल, जिथे मी एखादी गोष्ट समजा मला पेनचा बिझनेस करायचा, पेन विकायचे मला, तर मी एखादा चांगला पेन घेईल 100 रुपयाला आणि तो 120-140 रुपयाला विकायचा प्रयत्न करेल. म्हणजे मी काय करेल, माझी पहिला ट्रेड घेईल बाईंगचा, यात मी कमी प्राइसला पेन विकत घेईल. दुसरा ट्रेड होईल सेलिंगचा, जिथे मी तो जो 100 रुपयाला घेतलेला पेन होता तो 120 किंवा 140ला विकायचा प्रयत्न करेल. तर हे आपण आपल्या रुटीन मध्ये नेहमी करत असतो. जिथे पण आपण प्रॉफिटसाठी विचार करतो तिथे पहिले आपण बाय करतो आणि मग सेल करतो आणि त्याच्यातनं प्रॉफिट कमवतो. पण मार्केट ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये त्याच्या उलट पण आपल्याला ट्रेड करणं अलाउड आहे. त्याच्या अपोजिट साईडला काय करायचं, आपण पहिल्यांदा सेल करून टाकायचं जे आपल्याकडे नाही ते, आणि नंतर मग बाय करायचं. प्राइस पडणार असतील, आपल्याला वाटत असेल की याच्या प्राइस खाली जाणार आहेत, तर आपण 140-120 रुपयाला पहिल्यांदा पेन सेल करायचा आणि मग 100 रुपयाला जेव्हा प्राइस येतील तेव्हा त्याला पुन्हा बाय करायचं. मग आता नॉर्मली आपण तर असं करत नाही ना, पहिल्यांदा जर आपल्याकडे वस्तू असेल तरच ती आपण विकू शकतो. पण मी तर म्हणतो की आपल्याकडे नसताना सुद्धा आपण सेल करू शकतो. मग हे पॉसिबल कसं होतं, इथे जर तुम्ही बघितलं तर शॉर्ट पोझिशन इज बिंग क्रिएटेड बाय बॉरोईंग समथिंग. आपण 140 रुपयाला कोणातरीकडनं घेतो आणि बॉरो करतो म्हणजे पैसे देत नाही त्याला, फक्त ती वस्तू घेतो आणि त्याला सेल करतो मार्केटमध्ये हाय प्राइसला. आणि दुसरा ट्रेड होतो, आता ज्याच्याकडे बॉरो केले त्याला परत करायचं मला, कारण तो म्हणतो माझ्याकडे पेन घेऊन गेला होता, मला माझा पेन परत दे. मला पडणार आहे म्हणून मी त्याच्याकडनं हायर प्राइसला घेतला, मार्केटमध्ये विकला, आणि मार्केटमध्ये जर ऍज पर माय एक्सपेक्टेशन खरंच जर प्राइस खालती गेल्या तर माझा व्ह्यू बरोबर गेला, मी शॉर्ट होतो स्टॉकवरती आणि ऍज पर माय अनालिसिस खरंच स्टॉक खालती गेला, स्टॉकच्या प्राइस 100 रुपये 80 रुपयाला आल्या, तर मी काय करणार, मार्केटमधून त्या कमी झालेल्या किमतीमध्ये पुन्हा पहिल्यांदा बाय करणार आणि ज्याच्याकडनं बॉरो केलं होतं त्याला परत करून टाकणार. त्याच्यामध्ये 3 पार्टी इन्व्हॉल्व्ह असतात. एक बॉरोवर असतो, नंतर आपण ऍज अ बायर आणि सॉरी आपण ऍज अ सेलर, आणि एक जण बायर जो आपल्याला माहिती नसतो की बायर कोण आहे, कारण मार्केटमध्ये कोणाकडे तो पेन जातो आपल्याला माहिती नाही, ते बिहाइंड द स्क्रीन सगळं होत असतं. मग आपल्याला देतं तर मार्केट देतं, मार्केट म्हणजे मग आपला जो ब्रोकर असतो त्याच्याकडनं आपण बॉरो करतो, मार्केटमध्ये आपण विकतो, ज्याला विकतो ते आपण ते आपल्याला माहिती नाहीये, आपण पुन्हा मार्केटमधूनच विकत घेतो आणि ब्रोकरला त्याची जे काही स्टॉक्स घेतले होते
जो काही पेन घेतला होता तो परत करून टाकतो. तो हा जो उलटा ट्रेड आहे, जिथे आपण पहिले सेल करतो मग बाय करतो, त्याला म्हटलं जातं शॉर्ट ट्रेड. आणि शॉर्ट ट्रेड मध्ये इट इज नॉट नेसेसरी दॅट यू आर होल्डिंग दॅट स्टॉक ऑलरेडी. तुमच्याकडे एखादा स्टॉक नाहीये पण तुमचा व्ह्यू निगेटिव्ह आहे, अशा वेळेस तुम्ही कोणातरीकडनं बॉरो करा, तो स्टॉक हायर प्राइसला विका, स्वस्त सारखी विकत घ्या. मग त्याच्यात तुमचा फायदा काय? कारण तुमच्याकडे तो स्टॉक राहिलाच नाही. तुमचा फायदा जो आहे तो म्हणजे प्राइस मधला डिफरन्स. 140चा जर समजा 100 रुपयेपर्यंत खालती गेला तर 40 रुपये हा तुमचा फायदा झाला. जेव्हा आपण स्टॉक बाय करतो नॉर्मल ट्रेड मध्ये, लॉंग असतो, तेव्हा तो स्टॉक आपल्याकडे राहतो. जर मी रिलायन्स घेतला 1000 रुपयाला आणि त्याच्या प्राइस वरती आता 160 ला गेल्या, 1100 ला गेल्या, तर स्टॉक पण माझ्याकडे आहे आणि प्राइस पण वाढतीये. पण जेव्हा मी शॉर्ट ट्रेड करतो तेव्हा माझ्याकडे स्टॉक नाहीये, माझ्याकडे फक्त फायदा काय आहे, तर पडणाऱ्या प्राइस जितके पडतील तेवढा माझा जास्तीचा फायदा. त्याच्यामुळे हा एक वेगळ्या प्रकारचा ट्रेड आहे. शॉर्ट ट्रेड आपण नॉर्मली कधी करत नाही, पण मार्केट आपल्याला शॉर्ट ट्रेड अलाउड करतं. सो एक एक्झाम्पल आपण बघू. हे रिलायन्स एक्झाम्पल घेतलंय. समजा माझा व्ह्यू रिलायन्स वरती शॉर्ट आहे आणि रिलायन्सची प्राइस आता 1000 रुपये चालू आहे. 1000 रुपये प्राइस चालू असताना मला असं वाटतं की स्टॉक 900 रुपयापर्यंत खाली जाऊ शकतो, 100 रुपये खाली जाऊ शकतो. सो मी काय करतो, माझ्या ब्रोकरला सांगतो की मला शॉर्ट करायचं आहे. मी ऑर्डर टाकतो सेलची. सेल करण्यासाठी माझ्याकडे रिलायन्सचा एकही शेअर नाहीये. मग ब्रोकर बघतो की याने सेल ऑर्डर टाकली आहे पण याच्याकडे एक पण शेअर नाहीये, म्हणजे याला शॉर्ट करायचं असेल असा ब्रोकर विचार करतो. म्हणजे सिस्टीम मध्ये असं प्रोग्रामिंग येते आणि तो ब्रोकर आपल्याला हवी असलेली क्वांटिटी प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. मग मी 10 क्वांटिटी माझ्या ब्रोकरकडनं घेतली 1000 रुपयाला, मार्केटमध्ये 1000 रुपयाला विकून टाकली आणि मार्केट संपता 3 वाजता जर मला दिसलं की त्याच्या प्राइस 900 रुपयापर्यंत आल्या, तर मी मार्केटमधनं रिलायन्सची 10 क्वांटिटी परत विकत घेतली, ब्रोकरला त्याची क्वांटिटी 10 परत करून टाकली आणि जो 1000 रुपये होता मधला डिफरन्स तो मी आता माझ्या खिशात टाकला. तेवढा माझा आता फायदा झाला. इथे मी मुद्दाम रिलायन्स एक्झाम्पल घेतले, याचं कारण असं आहे की शॉर्ट ट्रेड सगळ्या स्टॉक मध्ये अलाउड नाहीये. जे काही हजारो स्टॉक्स आहेत त्या हजारो स्टॉक मध्ये शॉर्ट ट्रेड अलाउड नाहीये. देर आर फ्यू स्टॉक्स वेअर शॉर्ट ट्रेड इज अलाउड. ओके. आणि प्रत्येक ब्रोकर त्याची एक वेगळी लिस्ट देत असतो की तुम्ही कोणत्या स्टॉक मध्ये शॉर्ट करू शकता. याच्यात काही तुम्हाला लिमिटेशन्स पण असतात किंवा काही रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर शॉर्ट करत असाल तर तुम्हाला तो स्टॉक त्याच दिवशी मार्केटमधून परत घेऊन ब्रोकरला द्यावा लागतो, कारण तुमचं जे काही गणित असतं ते फक्त एका दिवसापुरता मर्यादित असतं. तुम्ही ब्रोकरला सांगितलं असतं आज मार्केट क्लोज व्हायच्या अगोदर मी तुला तुझी क्वांटिटी परत आणून देतो. त्यामुळे तुमच्यावरती ते एक ऑब्लिगेशन असतं, तुम्हाला ते कंपल्सरी करावंच लागतं. आणि जर तुम्ही नाही केलं तर ब्रोकर मग जी पण प्राइस मार्केट क्लोज होताना असेल त्या प्राइसला मार्केटमध्ये उचलणार आणि स्वतःचे स्टॉक स्वतःच्या खिशात घेणार, कारण ब्रोकरला स्वतःचं नुकसान करून घ्यायचं नाहीये. बरोबर. इट्स अन ऑब्लिगेशन ऑन अस टू कम्प्लीट अवर ट्रेड बिफोर मार्केट एंड्स. साधारण 3-3:15 पर्यंत आपण हा ट्रेड कम्प्लीट केला कधी चांगलं आहे, कारण त्याच्यानंतर काय होतं, कधी कधी मार्केट एकदम वोलॅटाईल होतं आणि 900 रुपये जे आपल्याला प्रॉफिट दिसत, म्हणजे 900 रुपयापर्यंत जो रिलायन्स पडला होता तो सडनली मे बी पुन्हा 1010 पर्यंत जाईल, पुन्हा आपल्याला लॉस होऊ शकतो शेवटच्या 10-15 मिनिटात. आणि अशा वेळेस मग आपण विकायचं धाडस नाही करू शकत. जे आपण सांगितलं होतं ब्रोकरला की तुला घेऊन देतो परत, ते करू शकत नाही आपण. तर त्याच्यात असं होतं की प्रत्येक वेळेस मला पाहिजे असल्या प्राइसला तिथे बायर्स आणि सेलर शेवटच्या 10-15 मिनिटात अवेलेबल असेल याची गॅरंटी नाही. त्यामुळे जितक्या लवकर या शॉर्ट ट्रेडमध्ये आपण बाहेर पडू तेवढा आपला फायदा आहे. जर नाही होऊ शकलं हे कम्प्लीट तर मग काय होतं, जी काही क्वांटिटी तुम्ही शॉर्ट केली होती आणि परत विकत घेतली नाही त्याच्यावरती तुम्हाला पेनल्टी बसते, कारण तुमचं हे ॲग्रीमेंट होतं बिटवीन ब्रोकर आणि यू. तुम्ही ठरवलं होतं की आजच्या आज हा ट्रेड कम्प्लीट करणार आहे, ब्रोकरला ब्रोकरचा रिलायन्स परत देणार आहे, पण तुम्ही ते केलं नाही. सो यू ब्रीच द कॉन्ट्रॅक्ट. लिगल जे काही तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये होता तो कॉन्ट्रॅक्ट ब्रेक केला आणि त्याची पेनल्टी तुम्हाला पे करावी लागते. आणि मग त्या स्टॉकचं ऑप्शन होतं. 10 क्वांटिटी तुम्ही जर रिलायन्सची सेल केली असेल मार्केटमध्ये तर सगळ्यात हायेस्ट प्राइसला जो कोणी विकणार असेल मार्केटमध्ये त्याच्याकडनं ती
रिलायन्स बाय केले जातात. त्याच्यामुळे तो जो प्राइस डिफरन्स असतो तो पण एक तुम्हाला फटका असतो. तो साधारण एका ट्रेडमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट 20 ते 25% फटका एका शॉर्ट ट्रेड मध्ये बसू शकतो, जर तुम्ही शॉर्ट ट्रेड बंद नाही केला, संपवला नाही मार्केट संपायच्या अगोदर. त्याच्यामुळे कुठल्याही ट्रेडमध्ये जर तुम्ही शॉर्ट जात असाल तर 3च्या अगोदर 3, 3:15 पर्यंत जास्तीत जास्त त्या ट्रेडमधून बाहेर पडा. जास्त वेळ तो होल्ड करू नका. ठीक आहे. आणि असं दुसरं लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे इट इज ओनली फॉर इंट्राडे, की एकाच दिवसासाठी शॉर्ट ट्रेड अलाउड असतो. शॉर्ट ट्रेड जर तुम्हाला करायचा आहे तर तुम्ही तो दुसऱ्या दिवशी कॅरी फॉरवर्ड नाही करू शकत. जसं मी आज स्टॉक जर घेतला तर ब्रोकर असं उद्याला म्हणणार नाही की अरे तू काल स्टॉक घेतला होता आज वीक, मी तो 10 दिवस ठेवेल, नाही तर 10 वर्ष ठेवेल, नाही तर 10 पिढ्यापर्यंत तुम्ही स्टॉक माझ्याकडे ठेवू शकतो. पण जर मी शॉर्ट साईडला गेलो असेल तर मी ते बॉरो केले, त्याच्यामुळे माझ्यावरती ऑब्लिगेशन आहे की ते त्याने ज्या वेळेस सांगितले तेवढ्या वेळात मला त्याला परत आणून द्यायचंय, आणि त्याने दिलेला फक्त 1 दिवसाचा असतो. ओके. सो शॉर्ट ही कन्सेप्ट लक्षात आली. येस. ओके. कारण जेव्हा मार्केट पडतं तेव्हा ते खूप फास्ट पडतं. जेव्हा मार्केट वरती जातं तेव्हा स्टेप बाय स्टेप वरती जातं. त्याच्यामुळे मार्केटमध्ये एक टर्म खूप फेमस आहे, बुल्स स्टेअर अप द काय गोज अप फ्रॉम स्टेअर आणि बेअर्स फॉल्स फ्रॉम द विंडो, जम्प आउट फ्रॉम द विंडो. जेव्हा अटॅक होतो तेव्हा ते डायरेक्ट 12व्या मजल्यावरनं, 17व्या मजल्यावरनं, 40व्या मजल्यावरनं जिथे कुठे असतील तिथे डायरेक्ट धडाधड उड्या मारायला सुरुवात करतात. पण जर बुलला वरती जायचं असेल तर त्याला एक एक पायरीच वरती चढत जावं लागतं. त्याच्यामुळे कधी पण बघा मार्केट जेव्हा वरती जात असतं तेव्हा ते स्टेप बाय स्टेप जातं. पण जेव्हा पडतं तेव्हा जे काही 4-5 दिवसात कमवलं होतं ते एका दिवसात ते निगेटिव्ह साईडला जाऊ शकतं. हे शेअरच्या बाबतीत आपण जेव्हा बोलतोय तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न येतो, हे शेअर येतात कुठनं? बरोबर. तुम्ही अमूलचा शेअर बघितलाय का? नाही पाहिलं. कॅडबरीचा शेअर नाही. सो कॅडबरीचा शेअर मार्केटमध्ये होता, पण तो आता नाही. साधारण 1980s मध्ये तो शेअर मार्केटमध्ये ट्रेड व्हायचा, पण 80s नंतर तो शेअर मार्केटमधून गायब झाला. ज्या पण कंपनीचे ते मालक होते त्यांनी शेअर मार्केटमधून आपलं नाव काढून घेतलं. सो मार्केटमध्ये सगळ्या कंपन्या नसतात. जेवढ्या काही कंपन्या ऑलराऊंड ग्लोब आहेत सगळ्याच कंपन्या शेअर मार्केटमध्ये असतील असं नसतं. मग शेअर मार्केटमध्ये कंपन्या कधी येतात किंवा का येतात ते आपण बघू. सो जर शेअर मार्केटमध्ये कंपन्या यायचं असेल तर त्या येतात IPO द्वारा. म्हणजे इनिशियल प्राइस ऑफर. ही ऑफर जी असते ती डायरेक्ट कंपनीचे मालक, कंपनीचे डायरेक्टर सेलर्सला देत असतात की आम्हाला आमच्या कंपनीचा काही भाग विकायचा आहे आणि तो भाग विकण्यासाठी आम्ही ही प्राइस ठरवलेली आहे. जर तुम्हाला ह्या प्राइस मध्ये आम्हाला आमच्या कंपनीमध्ये भागीदारी करायची असेल, हिस्सा घ्यायचा असेल, देन यू कॅन गो अँड बाय ॲट दिस प्राइस. मग त्याच्यामध्ये एक प्राइस रेंज दिलेली असते की साधारण 100 रुपये ते 120 रुपये या प्राइस बँड मध्ये तुम्हाला शेअर विकत घेता येईल. मग चान्सेस असे असतात, जर तुम्हाला IPO ला अप्लाय करायचं आहे तर तुम्ही हायर प्राइस बँडला अप्लाय केले तर मिळण्याचे चान्सेस जास्ती असतात. पुन्हा IPO मध्ये असं असतं की प्रत्येक वेळेस तुम्हाला IPO मध्ये स्टॉक मिळेलच, म्हणजे डायरेक्टली तुमच्या कंपनीच्या ओनरकडनं स्टॉक मिळेलच याची गॅरंटी खूप कमी असते. याचं कारण असं, जर कंपनी चांगली असेल तर घेणारे खूप असतात, पण कंपनीच्या मालकाने लिमिटेड स्टॉक सेलिंगसाठी आणलेला असतो. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेस IPO अलॉट होईल याची गॅरंटी नसते. पण मग कंपनीचे मालक आपल्यासारख्या लोकांकडनं पैसा का बरं उभा करतात? त्यांच्याकडे तर खूप वेगवेगळे ऑप्शन्स असतात. जेव्हा पण त्यांना फंडची गरज असेल तेव्हा ते बँकेचं लोन घेऊ शकतात. जसं आपण लोन घेतो, जर आपण लोन घेतो कंपन्या का बरं घेत नाही? त्याचं कारण असं आहे, जेव्हा बँकेचं लोन घेतलं जातं तेव्हा तुमचा बिझनेस चालू द्या किंवा नका चालू देऊ, तुम्ही प्रोडक्शन करा किंवा नका करू, तुम्हाला प्रॉफिट होऊ द्या किंवा लॉस होऊ द्या, तुम्हाला बँकेचं जे काही इंटरेस्ट आहे, EMI ज्याला आपण म्हणतो, ते इंटरेस्ट पे करावं लागणार आहे. बरोबर. मग ते आपल्याला असो नाही तर कंपनीला असो, त्यांच्याकडे रूल सेमच आहेत. मग दुसरं ऑप्शन असं असतं की त्याच्यात ते पार्टनरशिप करू शकतात, म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला इंटरेस्ट पे करावं लागणार नाही. की एखाद्याची आयडिया असते आणि एखाद्याकडे पैसा असतो, मग दोघांची आयडिया
आणि पैसा असं एकत्र करून एखादा बिझनेस चालू होतो. बिझनेस चालतो, मोठा होतो आणि काही दिवसांनी प्रॉब्लेम असा होतो की ज्याने पण पैसा मार्केटमध्ये टाकलेला आहे तो काय करतो, तो म्हणतो की अरे माझा पैसा आहे, माझ्या पैशामुळे कंपनी एवढी मोठी झाली आहे, सो मला आता भागीदारी जास्ती दे. माझ्या अगोदर जर 50-50 होती आता 60-40 करा, 70-30 करा, 80-20 करा. असं करत करत जो पण पैसेवाला पार्टनर आहे ते डॉमिनेट करायला लागतात, ज्यांची आयडिया आहे. पण शेवटी बिझनेस जो आहे तो इज ऑल अबाउट आयडिया. ती आयडिया होती म्हणून बिझनेस ग्रो झाला. करेक्ट. तर ते लक्षात येत नाही जो पण पार्टनरशिप आहे, मग थोडेसे कन्फ्लिक्ट चालू होतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे लोक पार्टनरशिप साठी पण जास्ती उत्सुक नसतात. आणि मग सगळ्यात शेवटी जे होतं ते म्हणजे स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटचं सगळ्यात चांगली गोष्ट ही अशी आहे की तिथनं खूप मोठा पैसा तुम्हाला खूप इझिली उभा करता येतो. फॉर एक्झाम्पल, जर समजा मला उद्या पैशांची खूप गरज पडली आणि मी अमितला म्हटलं की मला यार 10 लाख रुपये दे ना, मला पैशांची गरज आहे. ऑप्शन काय की अमितकडे 10 लाख रुपये त्यावेळेस असेल, तो पटकन मला देऊन टाकेल. दुसरं असं होऊ शकतं की त्याच्याकडे पैसेच नाहीये, कारण 10 लाख मोठी अमाऊंट आहे. 10 लाख रुपये असं कोणी खिशात घेऊन फिरत नाही, त्यामुळे 10 लाख रुपये देणं त्याच्यासाठी अवघड होईल. किंवा असं होईल की त्याच्याकडे पैसा आहे पण तो एवढी मोठी 10 लाख अमाऊंट तुला कावर पाहिजे, तुला जर पाहिजे मी लाख रुपये 2 लाख रुपये देईल, पण एवढी 10 लाख नाही देऊ शकत बाबा. तो याचा अर्थ काय होतो की कुठलाही इंडिव्हिज्युअल एकदम पटकन एवढी मोठी अमाऊंट द्यायला थोडासा घाबरतो. मग कंपनी काय करते की ते म्हणतात की मला 10 लाख रुपयेच पाहिजे, पण अमित तुम्हाला फक्त 1 रुपया दे. 1 रुपया देणं कोणास अशक्य आहे का? सगळे म्हणतील ठीक आहे 1 रुपया काय मोठे पण खर्च होतो, ठीक आहे तू 1 रुपया घे, पण मी असं 10 लाख रुपयांना अप्रोच करेल आणि 10 लाख रुपयांकडनं 1-1 रुपया गोळा करेल. सो अल्टिमेटली व्हॉट आय गेट इज 10 लाख रुपीज, पण एकाच्या ऐवजी 10 लाख रुपयांकडनं मी घेतलं. सो कंपन्या तेच करतात, कंपन्या मोठा फंड उभा करतात, पण एकाच कडनं मोठा फंड घ्यायच्या ऐवजी ते बऱ्याच साऱ्या सेलर्सला उभे करतात. ते म्हणतात की तुम्ही घ्या आणि आम्हाला 1-1 रुपया द्या. मग जो काही त्यांचा प्राइस बँड असतो आयपीएचा, त्या प्राइस बँड मध्ये लोक घेतात, करोडो लोक घेतात आणि त्यांना पाहिजे असला फंड उभा राहतो. प्लस याच्यात गंमत अशी आहे, जसं बँकेमध्ये तुम्हाला इंटरेस्ट द्यावा लागतो, तसं इथे जे पण तुमचे शेअर्स बाय करतात त्यांना तुमच्यासाठी ऑब्लिगेशन काही नाही की तुम्ही काहीतरी द्यायलाच पाहिजे, असं कंपल्शन नाहीये. पार्टनरशिप मध्ये जसे कन्फ्लिक्ट होतात तसे कन्फ्लिक्ट होण्याचे चान्सेस नाही, कारण ओनरशिप अजूनही तुमच्याकडेच राहिली आहे. त्यामुळे कोणी शेअर होल्डर असं म्हणू शकत नाही की अरे तू कंपनीला 100 रुपयाचं प्रॉफिट कमवलं आणि मला काय फक्त 1 रुपया देतो का, असं पण नाही म्हणू शकत कोणी. काही काही कंपन्या तर प्रॉफिट करोडचं करतात, पण त्याच्यामध्ये प्रॉफिटचं शेअरिंग जे असतं ते अक्षरशः 0 रुपीजचं असतं. हे पण पॉसिबल असतं. त्याच्यामुळे कंपन्यांवर त्या प्रकारे बंधन काहीच नसतं. फक्त जे बायर्स असतात त्यांचे एक एक्सपेक्टेशन असतं की जर कंपनी 100 रुपये कमवलं तर ऍटलीस्ट 1000 रुपया तरी मला पास ऑन करा, कारण मी तुमची कंपनी मोठी करण्यासाठी तुम्हाला मदत केलेली आहे. आय एम ऑल्सो शेअर होल्डर इन युअर कंपनी. मग जेव्हा एखादा आयपीओ यायचा असतो त्याच्यासाठी त्यांना खूप पेपरवर्क करावं लागतं, त्यांचे 5 रेकॉर्ड त्यांना दाखवावे लागतात की तुम्ही चांगलं काम करतायत, तुमची आयडिया चांगली, तुमचा बिझनेस ऑलरेडी एस्टॅब्लिश आहे. कारण तुम्ही जर लोकांकडनं पैसे मागतायत तर सगळे कागदपत्र चेक व्हावे लागतील ना. मग हे सगळं काम जे करतं ते सेबी करतं, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड. ही सगळी कागदपत्रांची छाननी करतं, चेक करतं की मागच्या 3 वर्षाचं रेकॉर्ड कसं आहे, मागच्या 3 वर्षात कंपनी प्रॉफिटेबल आहे का नाही, आणि जर पॅरामीटर्सवर कंपनी खरी उतरली तरच कंपनी आयपीओ ला अलाउड करते. मग आयपीओची किंमत किती असायला पाहिजे, किती शेअर त्यांनी मार्केटमध्ये आणायला पाहिजे. कुठली कंपनी शेअर मार्केटमध्ये लावत नाही, जेवढे त्यांना फंडची गरज आहे तेवढेच फंड ते त्याच्यातनं उभे करतात. कारण जर 100% मार्केटमध्ये दिले तर त्यांची ओनरशिप संपली. बरोबर. आणि कुठलाही ओनर जर कंपनी चांगली असेल तर नेहमी विचार करतो की ओनरशिपचा जास्तीत जास्त पोर्शन माझ्याकडे राहायला पाहिजे. त्याच्यामुळे ओव्हरऑल कंपनीचे जेवढे काही शेअर्स आहेत त्याचे 2%, 4%, 10%, कधी कधी अप टू 49% पर्यंत शेअर्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात. आणि बाकीचं होल्डिंग जे असतं ते प्रमोटर्सकडे असतं, त्याच्या रिलेटिव्ह कडे असतं, सो दॅट त्यांचा मालकी हक्क त्याच्यावरती अबाधित राहील. बरोबर. फर्स्ट सर क्वेश्चन होता, जेव्हा फर्स्ट टाइम आयपीओ जेव्हा येतो त्यावेळेस फक्त त्या ओनरचा
म्हणजे जे काही पैसे असतात ते शेअर्सचे डायरेक्टली ओनरला मिळतात, म्हणजे जेवढे त्यांनी क्वांटिटी मार्केटमध्ये टाकली त्या. पण त्याच्यानंतर जे सबसिक्वेंट बाईंग किंवा सेलिंग होतं त्या शेअर्सचं, त्याचा काही पोर्शन ओनरला मिळत नाही, राईट? म्हणजे 100 शेअर फर्स्ट टाइम मार्केटमध्ये टाकले, 100 शेअरची जी काही प्राइस आहे ती ओनरला मिळाली, पण नंतर समजा ते 100 शेअर एक्सनी वायला विकले, वायनी झेडला विकले, तर त्यांचं जे ट्रान्झॅक्शन होतं ते फक्त विदिन दोज पार्टीज राहतात, फक्त ओनरला त्याचा काही डायरेक्ट बेनिफिट नाही. कंपनीचे ओनर जे असतात ते फक्त आयपीओच्या वेळेसच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. एकदा का आयपीओ आला, शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाला, त्याचं ट्रेडिंग चालू झालं की मग कंपनी ओनरचा याच्याशी काही संबंध राहत नाही. मग जे काही ट्रान्झॅक्शन होतात दोन बिटवीन शेअर बायर आणि शेअर सेलर, पण ते कंपनीचे ओनर्स नसतात. बरोबर. पण जर कंपनीच्या ओनरला कधी वाटलं की मी शेअर आणला, आणि शेअर होल्डरला पण त्याच्यामध्ये सी असतो ना, कारण ते पण शेवटी कंपनीचे मालक झाले तेवढ्या पोर्शनसाठी. सो एखादा निर्णय घेताना शेअर होल्डर माझा ऐकत नाही, शेअर होल्डरला कळत नाही की मला कंपनी वाढवायची आणि त्यासाठी मला शेअर होल्डर सपोर्ट करत नाहीये. सो ते काय करतात, मार्केटमधनं आपले शेअर बायबॅक करतात, पुन्हा विकत घेऊन टाकतात. अच्छा. विकत घेतात आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू करत ना शेअर मार्केटमधून तो डिलिस्ट करतात. अच्छा. जसं मी कॅडबरीचं एक्झाम्पल सांगितलं की काही वर्षांपुरता कॅडबरी होती मार्केटमध्ये, पण ती डिलिस्ट झाली, राईट? तर ते पूर्णपणे पुन्हा याच्यावरती ओनर्सवरती डिपेंड असतं. अच्छा. एकदा का शेअर मार्केटमध्ये आला, मग त्याला आपण म्हणतो लिस्टिंग डे. ज्या लिस्टिंग डेला शेअर मार्केटमध्ये येतो त्या लिस्टिंग डेला शेअर आपल्याला बाईंग आणि सेलिंगसाठी अवेलेबल असतो. पण बाय सेल करण्यासाठी माझ्याकडे काय पाहिजे? डीमॅट अकाउंट पाहिजे. डीमॅट अकाउंट असेल तर मी बाय आणि सेल करणार. बरोबर. डीमॅट अकाउंट साठी आपल्याकडे वेगवेगळे ब्रोकर्स आहेत. शेअरस्टान आहे, मोतीलाल ओसवाल आहे, झेरोदा आहे, एंजल आहे, बरेच सारे ब्रोकर्स आहेत. आता बँकिंग ब्रोकर्स पण आहे, एचडीएफसी, कोटक, नंतर ICICI, सगळ्यांनीच त्यांचे ब्रोकिंगचे चालू केलेले आहे. तर त्यांच्याकडे डीमॅट अकाउंट पाहिजे. डीमॅट अकाउंट जेव्हा आपण काढतो तेव्हा आपलं एक अकाउंट आपला ब्रोकर CDSL किंवा NSDL मध्ये रजिस्टर करतो. त्याला आपण म्हणतो डिपॉझिटरी. आणि जे पण ट्रान्झॅक्शन असतात, आपण हे जरी लॅपटॉपवरती करत असलो तर पण ऍक्च्युअल ट्रान्झॅक्शन पण होतात. आणि ऍक्च्युअल ट्रान्झॅक्शन जेव्हा होतात तेव्हा ते शेअर्स बाय केले जातात, सेल केले जातात, आणि त्याचे पेपर वर्क सगळं असतं. जसं घर खरेदी करताना ऍग्रीमेंट होतं, पेपर आपल्याला मिळतात. तसं शेअर जेव्हा खरेदी करतो तेव्हा आपण कंपनी मोठी विकत घेतोय, मग तेवढे शेअर्सचे पेपर्स आपल्याकडे येतात. पण ते पेपर्स आपल्याकडे न येता त्या ज्या डिपॉझिटरी असतात ना, CDSL, NSDL, त्या डिपॉझिटरी शेअर होल्ड करतात, त्यांच्याकडे ठेवतात. त्याचं कारण कुठे हरवू शकतात, काही खराब होऊ शकतात, बरोबर? आणि मग कंपनीचे मालक म्हणतील तुमच्याकडे शेअर्सच नाहीये, तुम्ही कुठले भागीदार आमचे? तसं व्हायला नको. आपले रिटेल इन्व्हेस्टर जे आहेत त्यांचं हित जपलं जायला पाहिजे. याच्यासाठी सेबीने तो रूल केलेला आहे की कुठले पण शेअर जे असतील ते NSDL आणि CDSL सांभाळतील. ही सांभाळायची गरज तुमच्याकडे नाही, तुम्हाला नाही. मग शेअर जेव्हा लिस्ट होतो तेव्हा कोणत्या मार्केटमध्ये तो शेअर लिस्ट व्हायला पाहिजे, मग NSE मध्ये व्हायला पाहिजे का BSE मध्ये व्हायला पाहिजे, हे पण कंपन्या ठरवतात. शेअर मार्केट म्हणजे काय आपण पुढे बघणार आहे. सो NSE आणि BSE मध्ये शेअर आला की आपण तिथे जाऊन त्याला ट्रेड करू शकतो. मग आपण आपल्या टर्मिनलवरती ठरवू शकतो की कोणत्या किमतीला मला विकत घ्यायचा आहे, कोणत्या किमतीला मला विकायचा आहे. ओके, बरं. ठीक आहे. आपण 5 मिनिटाचा एक ब्रेक घेऊ आणि पुन्हा कंटिन्यू करू. चालेल?